पण ज्यानं ज्ञानोबांना जवळ केलं ना, मला असं वाटतं त्याला दुसरं कोणी जवळ करायची काही गरज नाहीये. माझ्या डोळ्यासमोर अभंगच असा आला होता की कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर हा अभंग घ्यावा. काय माहिती काय झालं इथे उभं राहिल्यानंतर पुन्हा अभंग बदलला. असं हरकत नाही, पण भाव इतकाच आहे की नामस्मरण जर जीवनाला एवढं तारू शकत असेल तर देवा सप्ताहात आपण कापरेश्वराच्या सानिध्यात आहोत. आपण थोडं देवाचं नामस्मरण केलं तर कुठे काय बिघडणार आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगामध्ये संतांबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त करतात. समारोपाकडे उपक्रम उपसंहार करतो मी. साधू संत कृपाळू आहेत, उदार आहेत, तुकोबर आहे असं म्हणतात. तुकोबर आहे कोणाबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करत असतील तर आमचे गुरुजी सांगायचे, बाबा पारमार्थिक महिमा तुकोबरायला जर कोणी वाढवला असेल तर तो आमच्या ज्ञानराजांनी वाढवला. सांगू देवा श्री गुरु भक्ती बाबा एक सुंदर भाव निरूपण बाबांचा आम्ही ऐकलंय. बाबा असं सांगायचे, जेवढं प्रेम देहूकरांचं आळंदीकरांवरती आहे, किती प्रेम नाही का. मी हे सगळं चिकित्सक जो श्रोता आहे त्यांच्याकरता बोलतो, सर्वसामान्य श्रोत्याला मी बोललेलं कळणार नाही. देहूकरांचं जेवढं प्रेम आळंदीकरांवरती ना तेवढंच आळंदीकरांचं प्रेम देहूकरांवरती. देहूकरांनी बोलावं बाबा, देहूकरांनी बोलावं जयाची द्वारी सोन्याचा. देहूकरांनी बोलावं, बोलिलेले कुरेवेडी वाकुरे उत्तरे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव हे देहूकरांनी बोलावं. बाबा तुम्हाला असं म्हणायचंय का मग देहूकरांचं प्रेम आळंदीकरांवरती आहे, मग आळंदीकरांचं प्रेम देहूकरांवरती नाही आहे की? आमच्या आळंदीकरांनी म्हणावं, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथोर जो का अवतार नाम याचा. हे आळंदीकरांनी देहूकरांचं केलेलं वर्णन आहे. बाबा हे माझं काही नाही, बरं माझ्या श्री गुरु भक्ती बाबांचं आहे. ऐका देवा, मग ज्ञानोबरांबद्दलच तुकोबराय बोलले, तेच कृपाळू आहेत, तेच उदार आहेत. दोन भाव सांगतो, कृपाळू शब्दाचा भाव सांगतो आणि उदार शब्दाचा भाव सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानोबरांजवळ कोणतं कृपाळू कोण आहे आणि ज्ञानोबरांजवळ कोणतं उदार कोण आहे. फार जुनं सांगत नाही, आत्ताच सांगतो, या घडीचं सांगतो. मला सांगा तुम्ही, आंधळ्या माणसाला स्वप्न व्हिडिओ पडतात का ऑडिओ पडतात? बरं शिकलेली माणसं लावा डोकं, लावा. रमी खेळायला डोकं लागत नाही, इथं सांगायला अभ्यास करायला डोकं लागतं. सांगा मानसशास्त्र काय सांगतो तुमचं? दीदी काय बोल. स्वप्न आंधळ्या माणसाला स्वप्न व्हिडिओ पडतात का ऑडिओ पडतात? काय उत्तर आहे तुमचं? सांगा की सर, तुम्ही सांगा. आंधळ्या माणसाला स्वप्न ऑडिओ पडतात आणि डोळस माणसाला स्वप्न व्हिडिओ पडतात. कळतंय का मी काय बोलतोय? आपल्याला नाही कळणार, त्या विषय सोडून जाऊ द्या. आंधळ्या माणसाला व्हिडिओ स्वप्न पडतच नाही, पण जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा चमत्कार आहे की आंधळ्या माणसाला व्हिडिओ स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये ज्ञानराजांनी दर्शन दिलं. हे जगातलं पहिलं आणि शेवटचं उदाहरण आहे. त्या महात्म्यांचं नाव आहे प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या गुलाबबाबा मादानकर. तुमच्या माहिती करता सांगतो, बाबा माझ्या अभ्यासानुसार त्यांच्या जीवनामध्ये जवळजवळ त्यांनी 27 ते 28 ग्रंथ लिहिले. 12-13 ग्रंथ मी डोळ्याखालून घातलेले आणि त्या ग्रंथाचा अभ्यास आज कोण करते माहित आहे दादा? कोण करते आज त्या ग्रंथांचा अभ्यास? कोण? कीर्तनकार. कीर्तनकाराला अभ्यास करायला वेळ नाही, त्यांना गाणी म्हणायला वेळ आहे. कीर्तनकार अभ्यास करत नसतात. काय बोललो मी? त्यांना अभ्यास करायला वेळ नाहीये. आज 23 ते 24 गुरुवर्य समन्वय महर्षी ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षु गुलाबबाबा मादानकर यांच्या अभंग संहितेवर आज कोण अभ्यास करते माहित आहे? जरा कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका.
ज्यांनी या भारत देशाला संगणक नाही, कॅम्प्युटर नाही, सुपर कॅम्प्युटर दिला, ते व्यक्तिमत्वाचं नाव आहे डॉक्टर विजयजी भटकर. आज ते महात्मे या महात्म्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करतात. अरे माझ्या वारकरी वाङ्मयी संहितेचा हा विजय देवा विजय आहे. आणि लोक म्हणतात ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय होतं आणि तुकोबारायचा गाथा वाचल्यानं काय होतं. आता या लोकांना काय आपली बुद्धी घासत बसावी या लोकांपुढे सांगू देवा. बाबा वेदांताचं मूर्तिमंत रूप म्हणजे डॉक्टर किसन बाबा साखरे होते. तुम्ही माहित नाही, तुम्ही ऐकलंय की नाही ही नावं, पण स्वतः डॉक्टर किसन महाराज साखरे यांनी डॉक्टर विजयजी भटकर यांना घरी जाऊन ज्ञानेश्वरी शिकवली. बाबा आत्मचरित्र वाचा तुम्ही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतायत, मोठी माणसं आणि पुस्तकं वाचल्याशिवाय कळत नाही, ती वाचावी लागतात देवा. आज स्टडी करतात. तुम्ही युट्यूबला आम्ही समोर होतो विद्यार्थी अवस्थेमध्ये, अजूनही विद्यार्थीच आहे बाबा. डॉक्टर विजयजी भटकर आणि डॉक्टर नारायण महाराज जाधव लिहून घ्या तुम्ही नावं. डॉक्टर नारायण महाराज जाधव आणि डॉक्टर विजयजी भटकर यांची अष्टदश नामावली युट्यूबला आलेली आहे. तुम्ही ती वाचा, तुम्हाला ती कळणारच नाहीच कळणार. एवढी दोन्ही महात्मे उंचीला पोहोचलेले, उंचीला गेलेले, त्यांची भाषा कधी कळणार आहे. चांगल्या महाराज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतल्या अध्यापकांचीच भाषा अजून आम्हाला कळत नाही. ते तर पुढचे देवा काय बोलतोय.